जय हरी शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी सध्या जोरात चालू आहे। थकीत कर्जदार आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया एकदम जोरात चालू आहे। आता यामध्ये महत्त्वाचा एक सांगायचा मुद्दा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी मयत शेतकऱ्याबाबत काय प्रक्रिया आहे याबाबत विचारणा केली होती। आता त्यासाठी नवीन एक माहिती पुस्तिका सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागानं प्रकाशित केलेली आहे आणि त्यानुसार या सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया कशी असणार आहे ही सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे। मग आता जे मयत शेतकरी असतील त्यांच्या वारसांनी यासाठी काय करावं लागणार आहे या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। आता यामध्ये दोन प्रकार आहेत। एक, मयत शेतकऱ्याचा समजा वारस एकच असेल तर तो वैयक्तिक कर्जदार गणला जाईल आणि जर समजा वारस दोनपेक्षा जास्त असतील तर ते संयुक्त खाते गणले जाईल। मग या दोन्हींची प्रक्रिया कशी असणार आहे हे मात्र आपल्याला सविस्तर जाणून घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, मयताच्या कर्जाबाबत काय प्रक्रिया करावी यामध्ये सविस्तर दिलेलं आहे। मयताच्या कर्ज प्रकरणाबाबत बँकेच्या प्रचलित धोरणानुसार वारसाची निश्चिती करावी। जर वारस एकच आहे तर वैयक्तिक कर्ज खात्याबाबत माहिती भरावयाच्या प्रक्रियेचा अवलंब करावा। जर वारस एकापेक्षा जास्त आहेत तर असे वारस संयुक्त कर्ज खातेदार असतील। अशा वेळेस यामधील प्रश्न क्रमांक 16 मध्ये याबाबतची माहिती दिली, आपण ती थोडक्यात अगोदर बघूया। तर यामध्ये संयुक्त कर्ज खात्याचा तपशील अपलोड करण्यासाठी टेम्पलेटमध्ये कसे सादर करावे ही बँकेसाठी माहिती आहे, पण ही माहिती आपल्याला सुद्धा असणं गरजेचं आहे। आता समजा सुहास आणि किरण यांचे 1 2 3 4 5 अशा क्रमांकाचा एक संयुक्त कर्ज खातं XYZ बँकेत असून त्यांची समजा थकबाकी ही 1,80,000 रुपये आहे। अशा कर्ज खात्याबाबत खालीलप्रमाणे माहिती सादर करावी लागणार। कर्ज खाते क्रमांक समान असावा त्या वारसाच्या बाबतीत। त्यांचा जो ग्राहक ID आहे, CIF आहे, विकास संस्था सभासद क्रमांक हे भिन्न असणं गरजेचं आहे। सर्व संयुक्त कर्ज खातेदारांचे आधार क्रमांक स्वतंत्रपणे नमूद करावे लागतील। सर्व संयुक्त खातेदारांना समान कर्ज मंजुरीची रक्कम त्यामध्ये नमूद करावी लागेल। संयुक्त कर्ज या रकान्यामध्ये Y नमूद करावे लागेल। वितरित किंवा पुनर्गठित रक्कम नमूद असलेल्या रकान्यामध्ये प्रत्येक खातेदाराचा हिस्सा नमूद करावा लागेल। विकास संस्थेमधील संयुक्त कर्ज खाते असल्यास प्रत्येक संयुक्त कर्ज खातेदाराचे बचत खाते भिन्न असावे। सर्व संयुक्त कर्ज खातेदाराची माहिती त्याच फाईलमध्ये नमूद करावी। ती अशा प्रकारे असणार आहे। समजा कर्ज खातेदाराचे जे वारस आहेत, सुभाष पाटील आहे किंवा किरण सुरखे आहे, त्यांचा तो ग्राहक क्रमांक, त्यांचा स्वतःचा बचत खाते क्रमांक आणि त्यांच्या वडिलांचा जे असतील त्यांचा कर्ज खात्याचा तो क्रमांक। संयुक्त कर्ज तर त्याला Y असं द्यावं लागेल आणि कर्जाचा प्रकार स्मॉल टाईम याप्रमाणे आणि वितरण दिनांक म्हणजे कर्ज कधी घेतलेलं आहे याप्रमाणे ही माहिती असणार। त्यानंतर कर्जाच्या बाबतीत कर्ज मंजूर रक्कम ही 1,80,000 रुपये। वितरित किंवा पुनर्गठित रक्कम ही 2 भागामध्ये राहील, एक समजा 60,000 आणि 1,20,000 अशी 2 वारसांच्या नावावर। त्यानंतर 30/9/2025 रोजी थकीत मुद्दल ही समजा झालेली आहे 50,000 आणि 90,000 2 वारसांच्या नावाने आणि 30/9/2025 रोजी थकबाकी आणि व्याज हे मिळून 4,000 आणि 12,000 दोन्ही वारसांच्या नावाने आणि 30/9/2025 रोजी ही सर्व एकूण थकबाकी एका वारसाच्या नावानं 54,000 आणि दुसऱ्या वारसाच्या नावानं 1,02,000 अशा बाबतीत या प्रक्रियेमध्ये नमूद करावी लागेल। आणि मयत कर्जदाराच्या कर्जाचा हिस्सा कसा ठरविण्यात यावा यामध्ये मयत कर्जदाराच्या कर्जाचा हिस्सा बँकेने त्यांच्या प्रचलित धोरणाप्रमाणे ठरवायचा आहे। तर अशा प्रकारची ही सर्व प्रक्रिया असणार आहे। मात्र यासाठी जे मयत कर्जदाराचे वारस असतील यांना आपल्या बँकेत जाऊन याबाबतची सविस्तर माहिती द्यावी लागेल। त्यावेळेस अशी माहिती बँकेच्या माध्यमातून या पोर्टलवर अपलोड केली जाईल आणि त्यानंतर वारसाला आधार प्रमाणीकरण करता येईल आणि कर्जमाफीचा लाभ मिळवता येईल अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
धन्यवाद.